मी प्राध्यापक रामलिंग बिडवे, सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय, खाडगाव, प्रकाशनगर, लातूर. तर सर्व विद्यार्थ्यांचे प्रथमतः या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. इयत्ता 12वी वर्गातील प्रकरण दुसरे या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. या प्रकरणाचे नाव आहे भारतीय समाजाचे वर्गीकरण. या प्रकरणाचा शीर्षक असा असून या प्रकरणामध्ये भारतीय समाजाचे वर्गीकरण प्रामुख्याने कसे करण्यात आले किंवा किती प्रकारामध्ये करण्यात आले याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी आता करायचा आहे. पहिल्या प्रथम प्रास्ताविकपणे या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की भारतामध्ये प्रमुख अशा 3 भागामध्ये याचं महत्त्वपूर्ण वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. भारतीय समुदायामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारचं वर्गीकरण या ठिकाणी आपल्याला या प्रकरणात पाहायचं आहे. यामध्ये पहिला समुदाय आहे आदिम समुदाय, त्याला आदिवासी समुदाय क्लास म्हणतात. दुसरा समुदाय आहे ग्रामीण समुदाय. तिसरा समुदाय आहे शहरी समुदाय. अशा 3 समुदायाचा अभ्यास या प्रकरणामध्ये करायचा आहे. प्रत्येक समुदायाची भाषा, संस्कृती, आचार विचार, राहण्याचे ठिकाण या सर्व बाबीचा जर अभ्यास केला तर या सर्व बाबीमध्ये आपल्याला भिन्नता दिसून येईल. त्यामुळे या 3ही समुदायाचा अभ्यास करत असताना याची वैशिष्ट्ये, त्यांचा अर्थ, त्यांचं जीवनमान, त्यांची संस्कृती, त्यांचं आर्थिक जीवनमान, सामाजिक जीवनमान या सर्व बाबींचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. परंतु या लोकांची, आदिवासी लोकांची जीवन पद्धती कशी असते? आदिवासी समुदाय हा भारतामध्ये एक प्रमुख असा समुदाय असला तरी अतिशय प्राचीन समुदाय आहे. या भारतीय लोकसंख्येमध्ये या समुदायाचं प्रमाण आज आपल्याला अल्प प्रमाणात दिसून येईल, पण त्यांचं जीवन जगण्याची पद्धती आहे ती इतर समुदायापेक्षा काय वेगळी आहे. आणि त्यामुळे या समुदायाचा पूर्ण अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. आता प्रथमतः पहिला मुद्दा मी आपल्याला सांगेन भारतीय आदिवासी समुदाय. तर भारतीय आदिवासी समुदाय ही इतर राष्ट्राच्या समुदायापेक्षा म्हणजे आदिवासी समुदायापेक्षा वेगळा समुदाय आहे. तर ऑस्ट्रेलिया, मलेशिया आणि अमेरिकेत देखील या समुदायाच्या संदर्भात अभ्यास केला गेलेला आहे. तर आज विविध राष्ट्राचा अभ्यास करत असताना आपल्याला भारतीय समुदायाचा अभ्यास करणं हा एक वेगळेपणा या ठिकाणी सांगावा लागेल. कारण भारतीय आदिवासी जे समुदायातील जी जमाती आहेत या जमाती इतर राष्ट्रापेक्षा वेगळ्या असून त्यांचं वैवाहिक जीवन, सामाजिक जीवन, आर्थिक जीवन हे वेगळं आहे. म्हणून या समुदायाचं वैशिष्ट्यपूर्ण जीवन काय आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊ. तर आदिवासी म्हणजे काय नेमका याचा आपण अभ्यास करण्यासोबत या लोकांचं वैशिष्ट्यमान जीवन काय आहे याचा देखील आपल्याला अभ्यास या ठिकाणी करावा लागेल. तर विविध शास्त्रज्ञाने याविषयी आपले मतं म्हणजे आपले व्याख्या या ठिकाणी सांगितल्या आहेत. नेमकं आदिवासी म्हणजे काय? आदिवासी म्हणजे थोडक्यात आदिम समुदाय, फार जुना समुदाय. तो आज देखील जंगलामध्ये दलदलीच्या ठिकाणी दऱ्याखोऱ्यात हा समुदाय राहत असतो आणि इतर समुदायापेक्षा तो काय वेगळा आहे. तर आदिवासी समुदायाची त्यांचे ठिकाणं कुठे आहेत किंवा भारतीय आदिवासी समुदायाच्या संदर्भात जर आपण अभ्यास केला तर याची वेगवेगळी व्याख्या ठिकाणी दिलेली आहे. तर या आदिवासी समुदायाची व्याख्या आपण या ठिकाणी पाहूया. एलियम लेविस यांनी आदिवासी समुदाय कशाला म्हटलेला आहे बघा. आदिम समाजाचे आकारमान लहान असते, त्यांच्या सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय संबंधांना स्थळ आणि काळाच्या मर्यादा असतात. या समाजाची वैशिष्ट्यपूर्ण नैतिकता आणि धर्मव्यवस्था असते. या संबंधित पैलूबाबत व्यापक दृष्टिकोन असतो. तर लेविस काय म्हणतात तर या लोकांचं जीवनमान म्हणजे
अतिशय स्मित असतं, त्यांचा आकारमान देखील का असतो, लहान असतं, त्यांची राजकीय आणि कायदेशीर संबंधांना देखील स्थळ आणि काळाच्या मर्यादा असतात. असा एक वैशिष्ट्यपूर्ण समाज असून यांच्यामध्ये प्रामुख्याने नैतिकता आणि धर्मव्यवस्था असते. हा एक यांचा व्यापक पैलूचा दृष्टिकोन या ठिकाणी विषद केलेला आहे. तर राल्फ लिंटन याने एका आदिवासी समुदायाची व्याख्या या ठिकाणी सांगितलेली आहे. राल्फच्या मते काय, नेमका आदिवासी कुणाला म्हणायचं? आदिवासी जमात हा टोळ्यांचा गट असतो. या समुदायाची लोक हा समुदाय टोळ्यांचा का असतो, गट असतो. आणि या लोकांमध्ये राहण्याच्या ज्या पद्धती आहेत याच्यावर देखील यांनी या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे. तर हा समुदाय जो आहे तो टोळ्याने राहत असतो. तो त्यांची एक वैशिष्ट्यपूर्ण का असते, एक जीवन जगण्याची पद्धती असते. तर हा समुदाय टोळ्याने राहत असतो आणि त्यांची भाषा संस्कृती इतर समुदायापेक्षा का असते, वेगळे असते. त्यांचं राहणीमान, त्यांचं जीवनमान हे वेगळ्या प्रकारे लोक जगत असतात. तर टोळ्याने राहत असून राल्फ काय म्हणतो, आदिवासी जमात हा टोळ्यांचा गट असतो. या समुदायातील लोक प्रादेशिक परस्परांच्या सानिध्यात असतात आणि त्यांच्यामध्ये ऐक्याची भावना आणि समान संस्कृती असते. तर हे एक या ठिकाणी राल्फने सांगितलेलं आहे. तर आदिवासी समुदायाच्या बाबतीमध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये देखील याचं सविस्तर असं विश्लेषण केलेलं आहे. तर राज्यघटनेमध्ये आदिवासी समुदाय कशाला म्हटले पहा. भारतीय राज्यघटनेतील कलम नंबर 366-25 मध्ये अनुसूचित जमाती या संदर्भात पुढील प्रमाणे आला आहे. राज्यघटनेतील कलम नंबर 342 नुसार अनुसूचित केलेली समुदाय म्हणजे अनुसूचित जमाती होय. तर 342 नुसार राज्यघटनेमध्ये जी काही कलम नंबर 342 आहे त्याच्यामध्ये अधोरेखित केल्याप्रमाणे आदिवासी म्हणजे काय याची व्याख्या या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेली आहे. अनुसूचित केलेले समुदाय म्हणजे अनुसूचित जमाती होय. तर 342 नुसार अनुसूचित केलेले समुदाय म्हणजे अनुसूचित जमाती असं त्यांनी स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अनुसूचित जमातीची वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे देखील पाहता येतील. हा समुदाय आदिम जमातीच्या वैशिष्ट्याचा अभ्यास आपल्याला घटनेनुसार राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या अनुसूचित जमाती म्हणजे काय याच्या वैशिष्ट्यानुसार त्याचा देखील आपल्याला अभ्यास सांगता येईल. आदिम समुदायाची वैशिष्ट्ये भौगोलिक अलिप्तता, वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, व्यापक संस्कृती संपर्क साधन आणि आर्थिक मागासलेपणा ही या आदिवासी समुदायाची काय आहे तो वैशिष्ट्य आहेत आपल्याला असं सांगता येईल. तर आपल्याला त्यांचं आणखी एक वेगळं वैशिष्ट्य सांगता येईल की या आदिवासी समुदायातील ज्या जात्या आणि जमाती आहेत याचा जर आपण अभ्यास करत असाल तर आपल्याला प्रदेश, स्थान आणि आदिम जमातीची नावं, कोणत्या प्रदेशामध्ये कोणते जमातीचे लोक राहतात याचा देखील आपल्याला अभ्यास या ठिकाणी करता येईल. आपण प्रथमतः असे काही प्रदेश आहेत की त्या प्रदेशामध्ये जसे हिमालय आहे, मध्य भारत आहे, पश्चिम भारत आहे, दक्षिण भारत आहे आणि बेटे या 5 गटामध्ये याची प्रदेशाची विभागणी भारतीय आदिवासींची केलेली आहे. तर या तिन्ही 5ही प्रदेशांचा अभ्यास करत असताना तर हे लोक कुठं राहतात आणि कोणत्या जमाती असतात याचा आपल्याला अभ्यास करता येईल. आपलं प्रदेश आहे हिमालय आणि स्थान आहे पहा, 3 गट आपल्या करायचे, प्रदेश, स्थान आणि आदिम जमातीची नाव. या हिमालयाच्या प्रदेशामध्ये ईशान्येकडील हिमालय प्रदेश, हिमालय मध्य प्रदेश, वायव्येकडील हिमालय प्रदेश अशा 3 उप स्थानामध्ये याचा अभ्यास आपल्याला सांगता येईल. तर या 3 ठिकाणी कोणत्या जमातीचे लोक राहतात, हिमालय मध्य प्रदेशामध्ये, ईशान्य हिमालयमध्ये आणि वायव्येकडील हिमालयामध्ये. तर या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची जमातीची नावं अशी आहेत: गोरा, खासी, नागा, मिझो, खासी, लेपचा, गाडी ही त्या ठिकाणी राहणाऱ्या जमातीची नावं आहेत. गोरा आहे, खासी आहे, मिझो आहे, लेपचा आहे, गाडी आहे, नागा आहे. तर अशा
जमातीची लोक हे ईशान्य हिमालय, मध्य हिमालय आणि वायव्य हिमालयाच्या ठिकाणी राहत असतात. आता दुसरा आपला प्रदेश पाहायचा आहे, त्याचं नाव आहे मध्य भारत. या मध्य भारतामध्ये कोणत्या कोणत्या स्थानाचा समावेश होतो आपण ते पाहू. अगोदर बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड भारतातील 55% अधिक आदिम लोक याच भागात राहतात. म्हणजे बिहार असेल, झारखंड असेल, पश्चिम बंगाल असेल, ओडिसा असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासींची संख्या भारताच्या आदिवासीच्या एकूण लोकसंख्येपैकी किमान 55% लोक त्या ठिकाणी राहतात. तर त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या जमाती कोणत्या आहेत? या बिहारमध्ये, झारखंडमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, ओडिसामध्ये, छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या जमाती कोणत्या आहेत ते आपण पाहू. त्या जमातीची नावं अशी आहेत. गोंड आहे, गोंड एक जमात राहते. संताल आहे, मुंडा आहे, हो, आरोझोन, बिरहोर, निके अशा प्रमुख 6 जमातीचा त्या ठिकाणी समावेश होतो. गोंड नावाची जमात बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा या राज्यामध्ये आपल्याला दिसून येते. त्यासोबत मुंडा देखील नावाची प्रामुख्याने जमात त्या ठिकाणी दिसून येते. तर अशा या 6 जमातीचा समावेश या मध्य भारताच्या स्थानिक वस्तीमध्ये दिसून येतो. तिसरा प्रदेश आहे पश्चिम भारत. आता पश्चिम भारतामध्ये कोणते कोणते ठिकाणे येतात, स्थान येतात त्याचं आपण माहिती घेऊया. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादरा आणि नगर हवेली या प्रदेशात जवळपास 1 कोटी इतकी आदिम लोकांची संख्या आहे. गुजरात असेल, राजस्थान असेल, महाराष्ट्र असेल, गोवा असेल, दादरा आणि नगर हवेली या प्रदेशामध्ये यांची जवळपास 1 कोटी लोकसंख्या दिसून येते. तर हे स्थान झाले. तर या स्थानामध्ये किंवा या ठिकाणी कोणत्या जमाती असतात? भिल्ल, कातकरी, वारली, बैना. भिल्ल नावाची जमात, कातकरी नावाची जमात आणि वारली आणि बैना नावाची जमात या जमातीचा समावेश या ठिकाणच्या वस्तीस्थानामध्ये होत असतो. दक्षिण भारतमध्ये कोणत्या जमाती असतात बघू आपण. दक्षिण भारत प्रदेश आहे. त्या प्रदेशामध्ये कोणत्या जमाती कोणत्या स्थानामध्ये येतात त्याचा देखील आपला अभ्यास करायचा. या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगण, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ भारतातील 1/6 आदिम लोकसंख्या दक्षिण भारतामध्ये आढळते. तर आंध्र प्रदेश, तेलंगण, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ राज्यामध्ये यांची देखील संख्या भरपूर आहे. जवळपास 1/6 लोकसंख्या या राज्यामध्ये असते. यामध्ये राहणाऱ्या जमातीची नावं अशी आहेत. तोडा, कोटा, इरुला, बदगा, चेंजू, कुर्बा ही त्या ठिकाणी राहणाऱ्या जमातींची नावं आपल्याला सांगता येते. 5 आहे बेटे. काही जी बेट आहेत आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी देखील काही लोक हे आदिवासी लोक राहत असतात. पश्चिम बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटे, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे यांचा समावेश या ठिकाणी होतो. निकोबार, अंदमान बेटे आणि अरबी समुद्रातील काही बेटे. तर या ठिकाणी कोणते आदिवासी लोक राहतात? अंदमानी एक जमात त्या ठिकाणी राहते. ओंगे, जरवा, स्टेनलिज, निकोबारी ही जमातीची प्रमुख त्या ठिकाणी राहणाऱ्या नावं आपल्याला सांगता येतील. त्या ठिकाणी अंदमानी, निकोबारी, ओंगो या जातीचा समावेश त्या ठिकाणी जास्त स्वरूपात झालेला आपल्याला दिसून येतो. तर आदिवासींची व्याख्या सांगत असताना आपण लेविस यांची देखील व्याख्या पाहिली आहे. त्यासोबत राल्फ लिंटनची व्याख्या आपण पाहिलेली आहे. आपल्या घटनेतील 342 नुसार आदिवासी कोणाला म्हणायचं याचा देखील आपण अभ्यास त्या ठिकाणी पाहिलेला आहे. तर हे आदिवासी शक्यतो जंगलामध्ये राहतात, दऱ्याखोऱ्यात राहतात, दलदलीच्या ठिकाणी राहतात. यांची भाषा, यांचा धार्मिक श्रद्धा, संस्कृती हे इतर समुदायापेक्षा का असतो वेगळे असते. यांचं अस्तित्व इतरांपेक्षा वेगळं असतं. त्यांचं वस्तीस्थान हे वेगळं असतं. आर्थिक दृष्ट्या हा समाज अत्यंत मागासलेला असतो. हा किंवा त्याचसोबत त्यांचं शैक्षणिक आणि आर्थिक दृष्टिकोन किंवा परिस्थिती इतर समुदायापेक्षाही मागासलेली आपल्याला सांगता येईल. तर आदिवासी, अनुसूचित जाती आणि जमाती या संज्ञेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर
आदिवासी लोकांची भौगोलिक विभागणी हे देखील आपल्या ठिकाणी सांगता येईल. तर आदिवासी समुदायाची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत प्रथमतः व्याख्याच्या नंतर. तर आदिवासी समुदायाची वैशिष्ट्ये काय आहेत, प्रश्न परीक्षा असं विचारतो की आदिवासी समुदाय म्हणजे काय सांगून त्याचे वैशिष्ट्ये विशद करा. तर हा समुदाय वैशिष्ट्यपूर्ण कसा आहे याचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. तर आदिवासी समुदायाची वैशिष्ट्ये ते आपण पाहू द्या. नंबर 1 आहे आदिवासी समुदायाची वैशिष्ट्यामध्ये भौगोलिक अलिप्तता. तर हा समुदाय इतर भौगोलिक स्थानापेक्षा वेगळा असतो. गावाच्या दूर किंवा शहरापासून दूर दलदलीच्या ठिकाणी, जंगलात, डोंगराळ भागात, पाड्या, वस्त्यावरती यांचं लोकांचं का असतो अस्तित्व असतं. तर या लोकांचं सांस्कृतिक जीवन देखील का असतो वेगळा असतो. नंबर 2चा वैशिष्ट्याचा प्रकार आहे आर्थिक जीवन. हे लोक आर्थिकदृष्ट्या अत्यंत इतर समुदायापेक्षा भिन्न असतात. यांचं आर्थिक जीवन हे वेगळं असतं. शिकार करणे, मासेमारी करणे, टोपल्या तयार करणे, विणकाम करणे, खाणकाम करणे यासारखी ते हे लोक कामं करत असतात. काही जमातीची लोक शेतामध्ये देखील आज त्या ठिकाणी काम करत असतात. यांचा आर्थिक जीवनावर खऱ्या अर्थाने तांत्रिक प्रकाराचा जो त्यांच्यावरती परिणाम व्हायला पाहिजे आज देखील त्यांच्यावरती तेवढा प्रमाणात झालेला नाही आपल्याला असं सांगता येईल. यांची जी शेती असते ती अत्यंत साध्या पद्धतीची, ज्यावेळी शेतीला यांच्या कुऱ्हाड पद्धती शेती देखील असं म्हटलं जातं किंवा त्याला बदलती शेती असं देखील म्हटलं जातं किंवा स्थलांतरित शेती असं देखील म्हटलं जातं. शेतीमध्ये कुठल्याही तंत्रज्ञानाचा वापर न करता किंवा कीटकनाशक फवारणी असेल, खत असतील किंवा जैविक रासायनिक कुठल्याही प्रकारे खताचा वापर न करता अत्यंत केवळ कुऱ्हाडीच्या माध्यमातून ते शेती करत असतात. जंगलाच्या सुपीक भागात जाऊन त्या ठिकाणची सर्व झाडं तोडली जातात. ही झाडं वाळल्यानंतर त्याला अग्नी लावून दिला जातो, जाळली जातात. त्या राखेवरती त्या ठिकाणी बिया टाकल्या जातात. जमिनीमध्ये नांगर मारणं किंवा कुळपणी करणे, खुरपणी करणे किंवा शेतीची मशागत करणे हे लोक वर्ज्य मानतात किंवा करत नाही तसं, कारण ते शेतीला आपली आई म्हणतात. आईच्या पोटामध्ये अशा प्रकारचे त्रासदायक काम करणं म्हणजे आईच्या पोटाला जखमा करण्यासारखा प्रकार असतो असा त्यांचा दृष्टिकोन असतो. त्यामुळे शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचे अवजारे किंवा तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही. जेव्हा त्या ठिकाणी शेती पिकायला कमी लागते किंवा त्या ठिकाणचं पीक हा कमी यायला लागतं तेव्हा ती शेती सोडली जाते. ते ठिकाण बदललं जातं आणि दुसऱ्या ठिकाणी परत एकदा कुऱ्हाडीच्या पद्धतीने शेती करण्यासाठी झाडाची कत्तल केली जाते, तोडले जातात. परत वाळल्यानंतर त्या ठिकाणी त्याला अग्नी लावून दिला जातो. जी राख निर्माण होते त्या राखेवरती परत बिया फेकून टाकल्या जातात. अशा प्रकारे त्यांची शेती करण्याची एक आगळी वेगळी पद्धती, ज्या शेती पद्धतीला आपण स्थलांतरित शेती पद्धती किंवा बदलती शेती पद्धती किंवा कुऱ्हाड पद्धत शेती पद्धती असं देखील त्या पद्धतीला मानलं जातं. तर तिसरं वैशिष्ट्य आहे अस्मितेची जाणीव. जसं यांचं आर्थिक जीवन हे अत्यंत साधं असते. डिंक गोळा करणे, मध गोळा करणे, टोपल्या विणणे, माशांची शिकार करणे, प्राण्यांची शिकार करणे किंवा डिंक, मध, खैराची साल याच्यापासून आर्थिक सोर्स निर्माण करून ते लोक जगत असतात. काही लोकांचा व्यवसाय देखील आपल्याला सांगता येईल, जसं शेती हा त्या ठिकाणी जोड व्यवसाय म्हणून देखील लोक काही आजकाल करू लागले. तसं पशुपालक है ना, काही जमाती आहेत. गोंड नावाची जमात ही पशुपालक म्हणून मानली जाते. गाई म्हशीचं पालन करून दूध, दही, तूप हे त्यांच्या अर्थार्जनाचे एक माध्यम त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. तर अशा प्रकारचे यांचं साधे आणि सरळ अर्थजीवन पद्धती असते. एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेणे किंवा एक वस्तू देऊन दुसरी वस्तू घेत असताना आपापल्या गरजा पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. तर या लोकांमध्ये स्वतःच्या अस्मितेविषयी फार मोठी जाणीव असते. त्यांच्या अस्मिता ही आपल्यापेक्षा वेगळ्या असतात. त्या अस्मिता टिकून ठेवण्याचं ते काम लोक करत असतात. त्यांचं राहणीमान देखील आपल्यापेक्षा वेगळं असतं. त्यांचे मूळ वस्तीस्थान हे इतरांपेक्षा वेगळे असतात. त्यामुळे त्यांच्यात देखील वारली, गोंड, नागा, खासी इत्यादी हे लोक मूळतः इतर समुदायापेक्षा वेगळं आम्ही कसे आहोत हे टिकून ठेवण्यासाठी आज बी ते प्रयत्न करत असतात.
तर अशा एक लोक अस्मितेची जाणीव, तर हा एक त्यांच्यामध्ये तुम्हाला एक वैशिष्ट्यपूर्णाचा प्रकार सांगता येईल. तिसरा आहे आंतरविवाही समूह. तर हा समूह कसा असतो, स्वतःच्याच समुदायामध्ये यांचा आंतरविवाह म्हणजे केला जातो. यांच्या समुदायामध्ये आपल्याच समुदायातील रक्ताची शुद्धता राहावी या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपापल्याच समूहातील वधू आणि वराचे विवाह त्या ठिकाणी केले जातात. त्यामुळे बाह्य विवाह देखील आज काही जमातीमध्ये होत असले तरी पूर्वीच्या काळात मात्र आंतरविवाही समूह असा एक म्हणून याचा एक वैशिष्ट्याचा प्रकार आपल्याला सांगता येईल. नंतर वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि भाषा. त्यांची संस्कृती इतर समुदायापेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. यांच्या सामाजिक रूढी परंपरा, लोकसाहित्य किंवा याबाबतच्या ज्या आदिवासी समुदायाच्या सामाजिक रूढी परंपरा आहेत याच्याशी त्यांची संस्कृती एकनिष्ठ असते किंवा वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यांची भाषा देखील एक वेगळ्या प्रकारची भाषा त्या ठिकाणी आदिवासी लोकांमध्ये आपल्याला दिसून येईल. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण बोलीभाषा देखील ही एक त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. प्रदेश अनुसार त्यांच्या भाषेचा वापर बदलला जातो. वेगवेगळ्या जातीच्या भाषा, जमातीच्या भाषा त्या ठिकाणी बोलल्या जातात. नंतर आहे साधा समाज. हा समाज साधा आणि सरळ असतो. यांच्यामध्ये अतिशय साधेपणा असतो. यांच्यावर म्हणजे निसर्गाशी सांगलीत असल्यामुळे नैसर्गिक बाबीमध्ये यांचा जास्तीत जास्त सहवास असल्यामुळे आदिवासी लोकांचा जो समुदाय आहे तो देवदेवता किंवा याच्यावरती या समाजाचा काय असतो, विश्वास असतो. तर सूर्यदेव किंवा वायुदेवता, जलदेवता अशा ठिकाणी यांचा जास्तीत जास्त विश्वास असतो. तर त्यांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर सूर्य मंदिर आज आपल्या कासटवाडी या गावामध्ये जव्हार तालुक्यात आहे, जिल्हा पालघरमध्ये. तर सूर्याचं मंदिर देखील या आदिवासी लोकांचे एक वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक श्रद्धास्थान आपल्याला सांगता येईल. तर अशा प्रकारचा साधा आणि सरळ एक वैशिष्ट्यपूर्ण समुदाय असतो. पुन्हा हे नेक्स्ट आहे साधा धर्म. यांच्यामध्ये धर्म हा अत्यंत साधा असतो. जीवात्मा याच्याशी चेतनावाद किंवा कुलप्रतीकवाद यांच्याशी यांचा घनिष्ठ श्रद्धेचा प्रकार असतो. जीवात्मवाद म्हणजे पूर्वजांच्या आत्मेचं पूजन त्यांच्यामध्ये केलं जातं. पुन्हा चेतनावाद म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे म्हणून दगड, लाकूड यासारख्या निर्जीव वस्तूंची पूजा करतात. तर कुलप्रतीकवाद देखील ते म्हणत असतात. वृक्ष, प्राणी यांच्यावर त्यांची श्रद्धा असते. आणि आणखीन एक त्यांच्या धर्माच्या बाबतीत सांगायचं तर निसर्गवाद, जीवात्मवाद, चेतनावाद, कुलप्रतिवाद आणि निसर्गवाद. निसर्गामध्ये वाहणाऱ्या नद्या, झरे, सूर्यप्रकाश, चंद्र आणि जंगल इत्यादी विषय देखील त्यांच्या काळात निसर्ग संदर्भात त्यांच्या दैविक भावना असतात म्हणून ते निसर्गाची देखील पूजा करतात. आणि त्यांच्यामध्ये मानववाद देखील हा दृष्टिकोन दिसून येतो. तर अशा प्रकारे विविध धर्माचं ते पालन आपल्या पूजेतून करत असतात किंवा श्रद्धेतून दिसून येत असतं. तर अशा प्रकारे त्यांचं धार्मिक जीवन हे आपल्याला सांगता येईल. त्यांच्यामध्ये धर्म आणि त्यांच्या या धर्माचे व जमातीचे जे काय आधी जमातीचे धर्म आहेत त्या शोधण्याचे प्रणेते देखील आपल्या काही समाजशास्त्रज्ञामध्ये आहेत. जसं जीवात्मवाद हा एडवर्ड टेलरने मांडलेला आहे. चेतनावाद रॉबर्ट मॅरेट यांनी चेतनावादाची संकल्पना समाजशास्त्रात मांडली. जसं जीवात्मवाद एडवर्ड टेलरने मांडला. तर कुलप्रतिवाद जेम्स फ्रेझर यांनी मांडला. आपलं कुल इतर कुलापेक्षा कसं श्रेष्ठ आहे हे प्रतिपादित करण्याचं काम या कुलप्रतिवादामध्ये जेम्स फ्रेझरने केलेलं आहे. मानववाद, तर हा मानववादी रॉबर्ट मॅरेट यांनी सांगितलेला आहे. निसर्गवाद मॅक्स मुलर. निसर्ग हा त्यांचा कसा शक्तिमान आहे किंवा निसर्ग त्यांचा कसा धर्म आहे याचं स्पष्टीकरण या शोधण्याचे प्रणेते मॅक्स मुलरनी म्हणजे जवळपास या ठिकाणी आपण 5 जमातीच्या आदिवासी लोकांच्या धार्मिक
जीवांचं वैशिष्ट्य या ठिकाणी पाहत असताना या धार्मिकतेचा देखील सांगोपनपणे आपल्या अभ्यासामध्ये समावेश करणारे जे काही प्रणेते आहेत, एडवर्ड टेलर, रॉबर्ट मॅरेट, जेम्स फ्रेझर, रॉबर्ट मॅक्स मुलर, निसर्गवाद. तर आता हे दुसरं वैशिष्ट्य आपण पाहणार 8 नंबरचं, समुदायाचे प्रशासन. तर समुदायाचे प्रशासन कोण करतं, यांच्यामध्ये समुदाय कसा चालतो, तर त्यांच्यामध्ये जमात पंचायत असते. जातीच्या काही अडीअडचणी असतील, समस्या असतील, काही आपापसामध्ये कौटुंबिक वाद असतील किंवा नातेसंबंधामध्ये काही बिघाड झाला असेल तर जमातीचा एक प्रमुख असतो, त्याला जमात प्रमुख असं म्हटलं जातं. आणि जमात प्रमुख काय करतो, त्यांच्या जमात पंचायतमध्ये या लोकांना बोलवून घेऊन त्या लोकांना न्याय देण्याचं काम करत असतो. म्हणून जमात प्रमुखाचं स्थान आदिवासी समुदायामध्ये अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यांचा शब्द अंतिम शब्द मानला जातो. त्यांच्या शब्दाच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नवीन प्रतिक्रिया दिली जात नाही. समुदायाचे प्रशासन हे वरिष्ठ व्यक्तीकडे, वयस्क व्यक्तीकडे, अनुभवी व्यक्तीकडे असतं. नंतर आहे कुल संघटन. तर ज्या कुलामध्ये आदिवासी लोकांचं विभागणी आपण पाहणार आहोत, तर कुल म्हणजे रक्तासंबंधीची नाते. जसं आपल्याकडे भावकी आपण असा प्रकार वापरत असतो किंवा एखाद्या जसं रामाचा वंश सोमवंशी किंवा सूर्यवंशी मानला जातो. त्याच्यामध्ये जसं आपल्याकडे सूर्यवंशीचे आंतरविवाह आपल्या विवाह होत नाही, तसं त्यांच्या कुलामध्ये देखील कुलाचं श्रेष्ठ रूप जपण्यासाठी, रक्ताची शुद्धता कायम ठेवण्यासाठी त्या ठिकाणी बहुतांशी जमाती बहिर्वाचा वापर करत असतात. तर कुल संघटन ही एक त्यांचं काय असतो, फार महत्त्वाचा एक दुवा असतो. त्याविषयी त्यांच्या श्रद्धा असतात, त्यांच्या पूर्वजाविषयी त्यांची आपुलकी असते, जिव्हाळा असतो आणि ते स्वतःच्या पूर्वजाला श्रेष्ठ मानत असतात. नंतर आहे समतावादी मूल्य. तर आदिवासी समुदायामध्ये समतावादी मूल्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण सहभाग त्या ठिकाणी दिसून येतो. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची रचना नसते, सर्व लोक सारखेच आहेत. फक्त जातीचा तो जमात प्रमुख जर सोडला तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे लिंग, जात किंवा धर्म किंवा आर्थिक स्थिती यावरून भेदभाव केला जात नाही. म्हणून जमात प्रमुखाला बरंच सामाजिक स्थान असलं तरी, त्याला अधिकार असले तरी, तो इतरांपेक्षा वेगळा असला तरी पण समुदायाच्या दृष्टीने तो त्यांचा एक असतो, प्रमुख असतो. तर ही आपल्याला आदिवासी समुदायाची वैशिष्ट्यपूर्ण माहिती या ठिकाणी सांगता येईल. तर अशा प्रकारे आदिवासी समुदायाची वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. तर यानंतर त्यांच्या समस्या हे देखील आपण पाहणार आहोत. त्यांच्या काय समस्या आहेत किंवा या समुदायाच्या कोणत्या समस्या त्यांना सामोरं जावं लागतं ते पुढील भागात आपण पाहूया. तर या प्रकरणामध्ये आतापर्यंत आपण प्रास्ताविक, त्याची व्याख्या, वैशिष्ट्य हे आपण पाहिलेले. ठीक आहे, पुढच्या भागात आपण पाहूया.